मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 क्लास 4 लेसन नंबर 5 द फन ऑफ चेंजिंग सीझन. द फन ऑफ चेंजिंग सीझन म्हणजेच काय, बदलत्या ऋतूची इथे आपण काय पाहणार आहोत, मज्जा पाहणार आहोत, फन पाहणार आहोत. सीझन म्हणजेच काय, ऋतू. चला तर येथे लेसन समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर खाली आपल्याला काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर ऑब्झर्व करा म्हटलेलं आहे, निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे. त्याच रिलेटेड खाली आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर त्या पिक्चर्सना ऑब्झर्व करून टीचरच्या हेल्पनं किंवा पेरेंट्स किंवा फ्रेंडच्या हेल्पनं डिस्कशन करून खालील प्रश्नांची उत्तरे, खालचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर्स येथे आपल्याला सांगायचे आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे पहा. इन व्हॉट सीझन डज मँगो ब्लॉसम. तर कोणत्या सीझन मध्ये, कोणत्या ऋतूमध्ये आंब्याच्या झाडाला मोहर फुटतं म्हटलेलं आहे. ब्लॉसम म्हणजेच काय, मोहर. मोहर म्हणजेच काय, झाडाला फुलं येणे. काय येणे, फुल येणे. त्यालाच येथे आपण ब्लॉसम म्हणू शकतो पहा. तर जेव्हा मोहर फुटतो, जेव्हा फुलं येतात, तेव्हाच ते आंब्याच्या झाडाला काय येत असतात, फळं येतात. तर कोणत्या सीझन मध्ये येतो असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर आपण आंबे जर पाहिलो तर आंबे कुठल्या सीझन मध्ये येत असतात, समर सीझन मध्ये येत असतात. पण हा जो फ्लावर ब्लॉसम होणार आहे किंवा जो काही मोहर फुटणार आहे तो कुठल्या सीझन मध्ये फुटणार आहे, तर विंटर सीझन मध्ये येणार आहे. कधी येणार आहे, तर विंटर म्हणजेच काय, हिवाळ्यामध्ये येणार आहे. तर इथे आपण विंटर सीझन लिहून घेऊया. दॅट आफ्टर सेकंड क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे, विच फ्रुट्स डू वी ईट इन विंटर. तर विंटर सीझन मध्ये म्हणजेच काय, हिवाळ्यामध्ये आपण कोणकोणते फ्रुट्स खातो असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर पिक्चर मध्ये आपण ऑब्झर्व करून अशा प्रकारे इथे सांगू शकतो, ग्यावा, जुजुबी, ऍपल्स, ऑरेंज अँड आमला हे वेगवेगळे फ्रुट्स आपण विंटर सीझन मध्ये खातो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे, व्हॉट काइंड ऑफ वर्क डू फार्मर डू ड्युरिंग द मान्सून. जेव्हा मान्सून येतं म्हणजेच काय, जेव्हा पावसाळा हा ऋतू येतो, रेनी सीझन जेव्हा येतो, तेव्हा फार्मर म्हणजेच काय, शेतकरी शेतात काय काम करतो असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर इथे आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो पहा. तर काय करत आहेत शेतकरी, नांगरत आहेत, पीक पेरत आहेत, पिके लावली जात आहेत. असे वेगवेगळी कामं कोण करत असतो, फार्मर करत असतो. तर येथे आपण पिक्चर मध्ये सुद्धा पाहू शकतो. तर काय करत आहेत, तर येथे काय करत आहेत, पीक लावलं जात आहे. कधी, रेनी सीझन मध्ये किंवा मान्सून मध्ये. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो, सोईंग, प्लांटिंग अँड वीडिंग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, वेन डू वी नीड वॉटरमेलन, कुकुंबर अँड अदर कोल्ड ड्रिंक्स. तर आपल्याला हे काही वॉटरमेलन आहे म्हणजेच काय, कलिंगड किंवा कुकुंबर म्हणजेच ककडी आणि हे सगळे जे शीत पेय आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, कधी भेटतं प्यायला किंवा खायला असं येथे क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर या सगळ्यांची गरज आपल्याला समर सीझन मध्ये लागते. कधी, उन्हाळ्यात लागते. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो, इन समर सीझन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, इन विच सीझन इज बेनिफिशियल फॉर हेल्थ टू ईट ड्राय फ्रुट्स. तर असा कुठला ऋतू आहे की त्या ऋतूमध्ये, त्या सीझन मध्ये आपल्याला ड्राय फ्रुट्स जे असतात म्हणजेच काय, काजू, बदाम, अक्रोड किंवा पिस्ता हे सगळे काय आहेत, ड्राय फ्रुट्स आहेत, सुके मेवे आहेत. हे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी बेनिफिशियल असतात, चांगले असतात. ते कुठल्या सीझन मध्ये असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण कधी खातो, विंटर सीझन मध्ये खातो, थंडीच्या दिवसात खातो. त्यामुळे आपल्या हेल्थला हे काय आहेत, खूपच बेनिफिशियल आहे. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो, इन विंटर सीझन. अँड लास्ट वन आहे, हाऊ डू ॲनिमल्स प्रोटेक्ट देमसेल्फ इन रेन. पावसाळ्यामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत, जे काही प्राणी आहेत, स्वतःचं रक्षण, स्वतःचं बचाव पावसापासून कसं करतात असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर काही ॲनिमल्स असतात ते झाडाखाली जाऊन थांबतात, तर काही गुहेमध्ये असतात, तर काहींचं, प्रत्येकांचं शेल्टर काय असतं, वेगवेगळं असतं. काही बिळात जाऊन लपतात. तर अशा प्रकारे प्रत्येक जण पावसापासून स्वतःचं काय करत असतो, बचाव करत असतो. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो, ट्री कॉनॉपीज, इनसाइड ब्युरोज, केव्स, अंडर द रूफ. दॅट आफ्टर येथे आपल्याला पिक्चर दाखवण्यात आलेला आहे पहा. जो काही अर्थ आहे
तो काय करत आहे, सनला रिव्हॉल्व करत आहे, स्वतःला रोटेट करत करत स्वतःभोवती फिरत फिरत तो सूर्याला सुद्धा काय करतो, रिव्हॉल्व करतो, गोल फिरतो. कुठल्या ऍक्सिसला फिरतो पहा. ऍक्च्युली आपला जो अर्थ आहे तो स्ट्रेट नाहीये, थोडासा टिल्ट झालेला आहे, थोडासा वाकलेला आहे. किती डिग्रीला वाकलेला आहे पहा, 23 डिग्री 30 मिनिट्सला तो काय झालेला आहे, टिल्ट झालेला आहे, वाकलेला आहे. आणि याच पोझिशन मध्ये तो सूर्याला काय करतो, गोल फिरतो. आणि या पोझिशनमुळे, या ऍक्सिसमुळेच आपल्या अर्थवर काय झालेलं आहे, येथे क्लायमेट तयार झालेले आहे, सीझन तयार झालेले आहेत. आणि ते कसे तयार होतात ते इथे आपण समजून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. While the earth rotates around itself and revolves around the sun, its axis remain tilted by 23 degree 30 minutes. जेव्हा अर्थ स्वतःभोवती गोल फिरत असतो तसंच तो सूर्याभोवती पण फिरत असतो. सूर्याभोवती फिरत असताना त्याचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस किती डिग्रीला आहे, 23 डिग्री. या गोलला, या सिम्बॉलला डिग्री म्हणतात, तर या लाईनला मिनिट म्हणतात. तर याचं रीडिंग कसं करायचं पहा. किती ऍक्सिसला तो टिल्ट झालेला आहे, टिल्ट वाकलेला आहे. किती डिग्रीला वाकलेला आहे, 23 डिग्री 30 मिनिट्स. While revolving around the sun, both the poles of this axis face the sun at a different time. आणि जेव्हा अर्थ काय करत असतो, सूर्याला गोल फिरत असतो, रिव्हॉल्व करत असतो, या अर्थवरचे दोन्ही जे पोल आहेत, दोन कोणकोणते पोल आहेत, एक आहे नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. या दोघांचं जे काही फेस असणार आहेत किंवा जे काही तोंड असणार आहे ते डिफरंट साईडला असणार आहेत. पहा, नॉर्थ पोल कुठल्या साईडला आहे, सूर्याच्या समोर आहे. तर साऊथ पोल कुठं आहे, पाठीमागं गेलेला आहे. दोघांचे जे फेसेस आहेत ते डिफरंट साईडला आलेले आहेत, हेच येथे सांगण्यात आलेलं आहे. At the North Pole faces the sun, the duration of the day in northern hemisphere increases. Due to this, the temperature increases in the northern hemisphere and summer begins. आणि जो नॉर्थ पोल आहे तो सूर्यासमोर आलेला आहे. सूर्यासमोर आल्यामुळे काय झालेलं आहे पहा, सगळे जे सूर्याची किरणे आहेत, सगळे जे सनलाइट आहे ते नॉर्थ पोलवर दिसून येत आहे. नॉर्थ पोलकडे काय असणार आहे, नदन हेमिस्फिअर असणार आहे. जिथे नॉर्थ पोल असणार आहे तेथेच नदन हेमिस्फिअर असणार आहे. त्यामुळे पूर्ण जे काही सूर्याची किरणे असणार आहे ते नदन हेमिस्फिअर वर पडणार, कुठे, वरच्या साईडला पडणार. आणि त्यामुळे तिकडचा जो काही टेम्परेचर असणार आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. उन्हाळा तेथे सुरू होणार आहे. आणि जसं टेम्परेचर वाढलं, जसं तापमान वाढलं, तेथे काय तयार झालं, उष्णता वाढली आणि उन्हाळा सुरू झाला. तर हे सगळं कुठं झालं, नॉर्थ पोलला किंवा नदन हेमिस्फिअर मध्ये झालं. तर त्याच्या उलट साऊथ पोल मध्ये किंवा सदर्न हेमिस्फिअर मध्ये काय झालं आपण पाहून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. ऍट दिस टाइम, त्याच वेळी, द ड्युरेशन ऑफ द डे इन द सदर्न हेमिस्फिअर डिक्रीजेस. तर येथे आपण पाहिलं नदर्न हेमिस्फिअर मध्ये काय झालं, काय झालं नदर्न हेमिस्फिअर मध्ये, उन्हाळा असल्यामुळे तेथे दिवस वाढत गेला, दिवसाचं टाइम काय होत गेलं, वाढत गेलं आणि रात्र काय झाली, लहान झाली. पण याच्या उलट जर आपण सदर्न हेमिस्फिअर मध्ये पाहिलं, म्हणजेच काय, पृथ्वीच्या खालच्या भागचा जर विचार केलो तर तेथे सूर्याची जी काही किरणे आहेत ते नदर्न हेमिस्फिअर सारखी जवळ नाहीयेत, लांब पडत आहेत. त्यामुळे सूर्याची किरणे त्या सदर्न हेमिस्फिअर पर्यंत येऊन पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तेथे काय झालेलं आहे, दिवस लहान झालेला आहे आणि रात्र काय झालेली आहे, मोठी झालेली आहे. आणि त्यामुळे तेथे टेम्परेचर सुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेला आहे. काय झालेलं आहे, कमी झालेला आहे. आणि तेथे स्नोफॉल व्हायला स्टार्ट झालेले आहे. म्हणजेच काय, तेथे कुठला सीझन आलेला आहे, तर विंटर सीझन तेथे स्टार्ट झालेला आहे. वर म्हणजेच काय, नॉर्थ पोल मध्ये किंवा नदर्न हेमिस्फिअर मध्ये आपल्याला समर सीझन दिसून आलं. तर साऊथ म्हणजेच कुठं, सदर्न हेमिस्फिअर मध्ये जर पाहिलं तर येथे आपल्याला काय दिसून आला, विंटर सीझन दिसून आला. वरच्या साईडला समर दिसला तर खालच्या साईडला विंटर दिसून आला. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, अर्थ काय झालेला आहे, टिल्ट झालेला आहे, वाकलेला आहे. त्यामुळे हे वेगवेगळे सीझन आपल्या अर्थवर दिसून येतात.
Therefore, the temperature in that area is low and winter begins there. अशा प्रकारे तेथे हिवाळा सुरू झाला. Temperature change in both hemisphere lead to the changes in air pressure. तर हे टेम्परेचर का चेंज झालं? एकीकडं समर सीझन तर एकीकडं विंटर सीझन असं का घडलं? कारण अर्थवर किंवा पृथ्वीवर जे काही एअर प्रेशर आहे, हवेचा जो काही दाब आहे, या एअर प्रेशरमुळंच हे टेम्परेचर काय होत जातात? चेंज होत जातात. द हेमिस्फिअर विच एक्सपिरियन्सेस समर सीझन ॲट द सेम टाइम द विंटर इज एक्सपिरियन्स अपोजिट हेमिस्फिअर. जर नॉर्थ पोलकडं समर असेल तर साऊथ पोलकडं विंटर असणार आणि जर साऊथ पोलकडे समर असेल तर नॉर्थ पोलकडे विंटर असणार. अपोजिट डायरेक्शनला एका हेमिस्फिअरकडे जर समर असेल तर दुसऱ्या हेमिस्फिअरकडे आपल्याला विंटर दिसणार आणि एका दुसऱ्या हेमिस्फिअरकडे जर समर असेल तर पहिल्या हेमिस्फिअरकडे आपल्याला इथे विंटर दिसून येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एअर प्रेशरमुळेच घडणार आहेत. This leads to generation of wind that blow from higher pressure area to lower pressure area. विंड नेहमी हायर प्रेशर टू लोअर प्रेशर कडे वाहत जातात. म्हणजेच काय, जिथं हाय टेम्परेचर आहे तिथून वाहत वाहत लो टेम्परेचर कडे येतात आणि पुन्हा येथे जर हाय टेम्परेचर वाढलं पुन्हा तिथून वाहत वाहत जिथं लो टेम्परेचर आहे किंवा जिथं कमी तापमान आहे तिथं ते वाहत जातात. अशा प्रकारे हा जो एअर प्रेशर आहे किंवा हा जो विंड आहे हायर प्रेशर टू लोअर प्रेशर कडं वाहत जातात. हेच इथे सांगण्यात आलेलं आहे. विंड्स कंटेनिंग मॉइश्चर ब्लो फ्रॉम द ओशियन. आणि हा जो वारा असतो आणि हा जो विंड असतो तो ओशियन मधला जो काही मॉइश्चर आहे, समुद्रातला जो काही मॉइश्चर आहे तो काय करतो? घेतो, कंटेन करतो. कंटेन म्हणजेच काय? घेतो. आणि या विंडमुळं त्या मॉइश्चरमुळं आपल्याकडे काय पडतो? पाऊस पडतो. त्यामुळेच या वाऱ्यामुळे पाऊस पडून येतो. कुठं? जमिनीवर. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशामध्ये पाऊस पडायला सुरू होतो. Therefore, in our country, rain occurs due to the seasonal wind. या सीझनल विंडमुळंच कुठल्या? समर आणि विंटरमुळं हा जो काही विंड वाहणार आहे हायर टू लोअर प्रेशरमुळं, यामुळंच आपल्या देशामध्ये येथे पाऊस पडतो. The amount of the rain varies depending upon the geographical condition in the region. आणि प्रत्येक जागेवर एकसारखंच पाऊस पडणार नाहीये. प्रत्येकांचं जे काही रिजन आहे, जे काही एरिया आहे, जे काही जमीन आहे, प्रत्येक त्यांच्या त्यांच्या स्ट्रक्चरनुसार सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे येथे पाऊस पडणार आहे. जेथे डोंगर दऱ्या असतील, पर्वत असतील तिथे भरपूर प्रमाणात पाऊस पडेल. जिथे सपाट जमीन असेल, जिथे डोंगर दऱ्या काहीच नाहीये तर तेथे खूपच कमी प्रमाणात पाऊस किंवा रेन पडेल. सीझन्स आर फॉर्म ड्यू टू द चेंजिंग टेम्परेचर ऑन द अर्थ सरफेस. आणि याच सीझनमुळे, याच ऋतूंमुळे आपल्या अर्थचा जो काही सरफेस आहे, त्याचा जो काही टेम्परेचर आहे तो काय होणार आहे? या सीझनमुळे चेंज होत जाणार आहे. तर कोणकोणते सीझन आहेत आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये? तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. समर, मान्सून आणि विंटर हे 3 प्रकारचे मेन सीझन्स आपल्या भारतामध्ये दिसून येतात. लेट्स लर्न अबाउट द इफेक्ट्स ऑफ दीज सीझनल चेंजेस ऑन ह्युमन हेल्थ. तर या सगळ्या ऋतूंमुळे, या सगळ्या सीझनल चेंजेसमुळे आपल्या माणसाच्या शरीरावर, आपल्या ह्युमन हेल्थवर, आरोग्यावर कोणकोणत्या गोष्टींचा फरक पडतो ते येथे आपण पुढे पाहून घेणार आहोत. तर या सीझनमुळं कोणकोणते चेंजेस घडतात पहा आपल्या ह्युमन हेल्थवर, आपल्या आरोग्यावर कोणकोणत्या गोष्टींवर परिणाम होतात. सगळ्यात अगोदर सीझन चेंज झाल्यामुळे काय होईल पहा? आपल्यात फिजिकल चेंजेस होईल, आपल्या शारीरिक बदल होईल, आपल्याला थकवा जाणवेल. म्हणजेच काय? फॅटिग्यू म्हणजेच काय? थकवा जाणवायला चालू होईल. बॉडी ॲक म्हणजेच काय? अंग दुखायला चालू होईल. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत असतात? सीझनल चेंजेसमुळे. ऋतू जसं चेंज झालं त्यामुळे आपल्या शरीरावर याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. त्याच प्रकारे सीझन चेंज झाल्यामुळे आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस दिसून येतात. उन्हाळ्यामध्ये म्हणजेच काय? समर सीझन मध्ये आपण कॉटनचे कपडे घालतो, कॉटन क्लॉथ्स घालतो. तर तेच आपण रेनी सीझन मध्ये पाहिलो तर आपण रेनकोट्स, अम्ब्रेला, गम बूट्स यांचा वापर करतो.
आणि जर आपण हिवाळ्यात पाहिलं किंवा विंटरमध्ये जर पाहिलं तर तेथे आपण स्वेटर, मफलर या सगळ्यांचा वापर येथे करतो. हे सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? सीझनल चेंजेसमुळे, ऋतू चेंज झाल्यामुळे झालेल्या आहेत. त्याच प्रकारे सीझन चेंज झाल्यामुळे आपल्या जेवणात सुद्धा फरक पडतो पहा. उन्हाळ्यामध्ये आपण तेलकट, तुपकट जास्त खात नाही, तर आपण फ्रुट्स, थंड शीतपेय यांचा वापर करतो. हलका आहार घेतो. कधी? समर सीझन मध्ये. तर रेनी सीझन मध्ये आपण काय करतो? सूप किंवा बॉइल्ड सगळ्या अशा गोष्टी खातो जे शरीरास पचण्यास हलके असतात, जे आपल्या बॉडीसाठी, डायजेशनसाठी इझी असतं. अशा गोष्टी आपण डाएटमध्ये घेतो. तर विंटर सीझनमध्ये आपण ड्राय फ्रुट्स खातो, तेलकट खातो, तुपकट खातो, जे काही ज्यामुळे आपल्या शरीराला येथे थंडीपासून बचाव होऊ शकतो. अशा प्रकारे आपण सीझननुसार, सीझनल डाएटनुसार आपल्या डाएटमध्ये सुद्धा काय करतो? चेंजेस करतो. आणि सीझन चेंज झाल्यामुळे सुद्धा काय होतं? इन्फेक्शन वाढण्याची चान्सेस येथे वाढतात. तर खाली आपल्याला सीझन बद्दल सांगण्यात आलेलं आहे पहा, समजून घेऊया. The three major seasons are summer, monsoon and winter affect the living things. 3 मेजर सीझन आहेत. महत्वाचे 3 ऋतू आहेत. कोणकोणते? समर, समर म्हणजे उन्हाळा. मान्सून, मान्सून म्हणजे पावसाळा. आणि विंटर, विंटर म्हणजेच काय? हिवाळा. या 3 मेन ऋतू आपल्या लिव्हिंग थिंग्सवर म्हणजेच काय? प्राण्यांवर या गोष्टी इफेक्ट करत असतात. ड्यू टू दिस वी एक्सपिरियन्सेस मेनी चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. आणि या सीझनमुळेच, या ऋतूंमुळेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी घडून येत असताना दिसून येत असतात, चेंजेस झालेले दिसून येतात. Seasonal changes are caused by the earth revolutions and around the sun and tilt the axis. तर हे सगळे सीझनल चेंजेस कशामुळे झालेले आहेत? या पृथ्वीच्या किंवा अर्थच्या टिल्टेशनमुळे. म्हणजेच काय? तो काय झालेला आहे? वाकलेला आहे, टिल्ट झालेला आहे. त्यामुळेच हे काही सीझन आहेत किंवा हे जे काही ऋतू आहेत, ते ऋतू येथे तयार झालेले आहेत. वेदर consisting of temperature and precipitation change during the different season. आणि या टिल्टेशनमुळे, या टिल्टिंगमुळे, या ऍक्सिसमुळे आपल्याकडं काय होतं? टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतं. आणि प्रेसिपिटेशन म्हणजेच काय? पाऊस पडतो. पर्जन्याला किंवा पावसाला प्रेसिपिटेशन असं सुद्धा म्हणतात. आणि या टिल्टमुळं, या ऍक्सिसमुळं येथे टेम्परेचर चेंज झालेला दिसून येतो. पाऊस पडलेला आपल्याला इथे दिसून येतो. द इफेक्ट्स ऑफ द चेंजेस आर विजिबल ऑन नेचर अँड ह्युमन हेल्थ ड्युरिंग द डिफरंट सीझन. आणि हे सगळे इफेक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या डोळ्यांना विजिबल असतो, दिसून येत असतो. आपण आजारी पडतो किंवा आपल्या जेवणात बदल होतो किंवा आपल्या कपड्यांमध्ये बदल होतो, आपल्या राहणीमानात बदल होतो. आणि नेचरवर म्हणजेच काय? इन्व्हायरमेंटवर सुद्धा या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्याला डिफरंट डिफरंट सीझन मध्ये, डिफरंट डिफरंट ऋतूंमध्ये म्हणजेच काय? वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला विजिबल म्हणजेच काय? दिसून येतो. फॉर एक्झाम्पल येथे देण्यात आलेला आहे, क्लायमेट चेंज अफेक्ट्स द प्लांट ग्रोथ, ॲनिमल बिहेवियर, क्रॉप्स प्रोडक्शन अँड इवन ह्युमन हेल्थ. तर या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट कोणावर पडणार आहे? तर प्लांट्सच्या ग्रोथवर पडणार आहे. ह्युमन हेल्थ म्हणजेच काय? आजारी पडणे किंवा सगळ्या गोष्टी, जेवण, खानपान या सगळ्या गोष्टींवर पडणार आहे. ॲनिमल्सच्या बिहेवियरवर म्हणजेच काय? स्वभावावर सुद्धा याचे इथे इफेक्ट दिसून येणार आहे. आणि प्लांट्स ग्रोथमध्ये सुद्धा आपल्याला हे इफेक्ट्स दिसून येणार आहेत. आवर डाएट अँड क्लॉथिंग चेंज विथ द सीझन. ऋतूनुसार, सीझननुसार आपल्या खाण्यात आणि कपड्यांमध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. चला तर सगळ्यात पहिला आहे समर सीझन. हे इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. समर सीझन म्हणजेच काय? उन्हाळा ऋतू. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं पहा? इन समर द वेदर इज अ व्हेरी हॉट. तर उन्हाळ्यामध्ये किंवा समरमध्ये जो काही वेदर असतो, जो काही हवामान असतो, तो कसा असतो? एकदम उष्ण असतो, एकदम गरम असतो. आपल्याला उन्हाळ्याचे किंवा गरमीचे तिथे चटके बसत असतात. त्यामुळे तो सीझन कसा असणार आहे? खूपच गरम असणार आहे. देअरफॉर वी वेअर लूज अँड कॉटन क्लॉथ्स. त्यामुळे आपण कसले कपडे घालतो? एकदम सैल आणि लूज कपडे घालतो. आणि कॉटनचे म्हणजेच काय? सुती कपडे घालतो, ज्याच्यामधून हवा काय करते? खेळते.
असे कपडे तिथे आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजेच काय समर सीझन मध्ये नेसतो. ड्रिंक वॉटर अँड कोल्ड ड्रिंक्स फ्रिक्वेंटली. आणि उन्हाळ्यामध्ये किंवा समर सीझन मध्ये आपण पाणी जास्तीत जास्त पितो म्हणजेच काय डिहायड्रेशन होऊ नये. डिहायड्रेशन होऊ नये म्हणजेच काय शरीरातलं जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते कमी न होऊ त्यासाठी आपण जास्तीत जास्त करून पाणी आणि कोल्ड ड्रिंक्सचा वापर इथे करतो. अवॉइड गोइंग आउट इन द सन इफ पॉसिबल. आणि समर सीझन मध्ये दिवसा म्हणजेच काय जेव्हा कडकडीत ऊन पडतं तेव्हा बाहेर जाणं आपल्याला काय करायचं असतं, टाळायचं असतं. खूपच गरजेचं असेल तर प्रोटेक्शन घेऊन स्कार्फ, सनकोट, सगळे कोट वगैरे घालून त्यानंतरच तुम्ही उन्हात बाहेर पडू शकता. नाही तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कडकडीत उन्हात बाहेर पडण्याची गरज नाही. इफ नेसेसरी यूज अम्ब्रेला, सनकोट अँड हँकरचीफ. जर तुम्हाला खूपच गरजेचं आहे बाहेर जाणं तर तेथे तुम्ही अम्ब्रेलाचा वापर करू शकता, सनकोटचा वापर करू शकता आणि स्कार्फचा सुद्धा येथे वापर करू शकता. इन समर फ्रुट्स लाईक मँगोज, वॉटरमेलन्स, ऑरेंजेस, ग्रेप्स एक्सेट्रा आर अबंडंट इन मार्केट अँड वी एन्जॉय ईटिंग देम टू. तर समर सीझन मध्ये म्हणजेच काय उन्हाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे फ्रुट्स म्हणजेच काय फळे तिथे अवेलेबल होतात, उपलब्ध होतात. कोणकोणते? मँगोज म्हणजेच काय आंबा, कलिंगड, वॉटरमेलन, ऑरेंज, ग्रेप्स ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात, प्रचंड प्रमाणात येथे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात आणि आपण त्यांचं काय घेतो, एन्जॉय करतो, त्यांना आपण मजेशीर पद्धतीनं खातो. द काजू सीझन ऑल्सो बिगिन इन कोकण. आणि या समर सीझन मध्ये काजूचं तेथे सीझन चालू होतं. Like a humans, animals also change their daily routines. Animals like snakes, frogs, etc. usually do not come out in summer. Some animals lives in trees and in cool places. तर ह्युमन्स म्हणजेच काय माणूस स्वतःच्या डेली रुटीन मध्ये जसं चेंजेस करतो, कधी समर सीझन मध्ये बाहेर उन्हात जात नाही, स्वतःला प्रोटेक्ट करतो, थंड पाणी पितो, कोल्ड ड्रिंक्स पितो, वेगवेगळे प्रकारचे फ्रुट्स खातो. जसं स्वतःच्या डेली रुटीन्स मध्ये, कपड्यांमध्ये, जेवणामध्ये जसं बदल करतो त्याच प्रकारे वेगवेगळे जे काही अॅनिमल्स आहेत, कोण स्नेक्स, फ्रॉग म्हणजेच काय साप किंवा बेडूक, हे सुद्धा त्यांच्या डेली रुटीन्स मध्ये काय करतात, चेंज करतात. ते समर मध्ये म्हणजेच काय उन्हाळ्यामध्ये बिळातून, जमिनीतून बाहेर येत नाही, बिळातच बसतात. आणि असे काही अॅनिमल्स असतात, असे काही प्राणी आहेत तर ते झाडांवर किंवा अशा थंड जागेवर जेथे सावली असते झाडांची अशा जागेवर जाऊन ते बसतात, उन्हात बाहेर पडत नाही. जसं समर सीझन आलं, समर सीझन जसं संपला तर येथे आपल्याला काय दिसून येतो, रेनी सीझन दिसून येतो. म्हणजेच काय पावसाळा हा ऋतू तेथे सुरू होतो. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा यात. आफ्टर समर द मान्सून सीझन अराइव्ह. जसं उन्हाळा संपला तर लगेचच कोणाला पावसाळा हा सीझन तेथे पोहोचला किंवा अराइव्ह झाला. द रेन स्टार्ट फ्रॉम मंथ ऑफ जून. ग्रीनरी स्टार्ट अपेअरिंग एव्हरीवेअर. आणि हा जो पाऊस पडायला चालू होतो तो कोणत्या महिन्यात चालू होतो, जून या महिन्यात पाऊस पडायला चालू होतो. तर सगळीकडे आपल्याला ग्रीनरी दिसून येतं, म्हणजेच काय हिरवीगार झाडे आपल्याला दिसून येतात. कशामुळं? या रेनी सीझन मुळे किंवा या पावसामुळं. Farmers start sowing. Some people take a various measure to protect their house from the rainwater. तर या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये शेतकरी काय करतो, सोविंग म्हणजेच काय पीक पेरायला चालू करतो. तर काही जे काही पीपल असतात, जे काही व्यक्ती असतात, माणसं जे काही असतात, तर पावसापासून स्वतःच्या घराला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रोटेक्शन, वेगवेगळे मेथड्स तिथे अप्लाय करत असतात. पत्रे जर गळत असतील तर पत्र्यांचं तिथे रिपेरी करून घेतला जातो. काही गोष्टी जर गळत असतील घरामध्ये, काही जरी तुटलं फुटलं असेल त्यांना तिथे ते काय करून घेतात, रिपेअर करून घेतात, जेणेकरून पाऊस घरामध्ये येऊन पडू नये. मग या सगळ्या गोष्टींचं प्रोटेक्शन येथे काही लोक घेतात. व्हेरियस टाइप्स ऑफ फ्रुट्स आर अवेलेबल इन द मार्केट. आणि या पावसाळ्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे फ्रुट्स येथे आपल्याला अवेलेबल झालेले दिसून येतात. व्हेरियस टाइप्स ऑफ वाईल्ड व्हेजिटेबल्स आर युज्ड इन द डाएट. आणि तर या रेनी सीझन मुळे वेगवेगळे प्लांट्स ग्रो व्हायला स्टार्ट होतात आणि तेथे या रेनी सीझन मुळे आपल्याला वाईल्ड व्हेजिटेबल सुद्धा अवेलेबल होतात आणि आपण त्यांना आपल्या डाएट मध्ये म्हणजेच काय जेवणामध्ये त्यांचा येथे वापर करतो.
वी यूज अम्ब्रेलाज, रेनकोट्स, ब्लँकेट एक्सेट्रा. तर रेनी सीझन मध्ये आपण छत्रींचा वापर म्हणजेच काय अम्ब्रेलाचा वापर, रेनकोटचा वापर आणि ब्लँकेटचा वापर येथे करतो. वी ऑल्सो टेक अ प्रॉपर केअर वाईल ट्रॅव्हलिंग. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो म्हणजेच काय प्रवास करत असतो तेव्हा आपण काय करत असतो, स्वतःची काळजी घेत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ अ रिव्हर अँड स्ट्रीम्स फ्लड, वी डू नॉट क्रॉस द फ्लड वॉटर. येथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रवास करत असताना कुठल्या तरी नदीला, कुठल्या तरी ओढ्याला तेथे पूर आलेला असेल तर त्या रस्त्यावरून किंवा त्या रोडवरून ट्रॅव्हल करू नका. त्याच्याऐवजी दुसरा कुठला तरी पर्यायी रस्ता आहे का पहा. नाही तर तेथून त्या रोडवरून जाऊ नका असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर वी डू नॉट क्रॉस द फ्लड वॉटर, जेथे पूर आलेला आहे त्या पुराच्या पाण्यातून कुठेही जाऊ नका असं इथे सांगितलेलं आहे. वी यूज अल्टरनेटिव्ह रोड्स, त्याच्याऐवजी दुसरं जर रोड असेल तर तिथून तुम्ही जावा असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ॲनिमल्स आर ऑल्सो सीन टेकिंग केअर ऑफ देमसेल्व्स टू प्रोटेक्ट फ्रॉम रेन. तर काही असे ॲनिमल्स आहेत ते पावसापासून स्वतःची काय करतात, रक्षण करतात, बचाव करतात. जसं रेनी सीझन संपल्याबरोबर कुठला सीझन येतो तर विंटर सीझन येतो. म्हणजेच काय तर हिवाळा ऋतू येथे स्टार्ट होतो, त्यालाच येथे आपण विंटर सीझन असे म्हणतो. आफ्टर द मान्सून सीझन एंड्स, विंटर सेट्स इन. जसं पावसाळा संपला तसं हिवाळा काय झाला, सुरू झाला किंवा प्रवेश झाला त्याचं. इट ऑल्सो फील्स चिली. आणि जसं पावसाळा ऋतू संपला किंवा रेनी सीझन संपला आणि विंटर सीझन स्टार्ट झाला तर तेथे आपल्याला थंडी वाजायला चालू होते. द कोल्ड एअर स्टार्टेड ब्लोईंग, थंड वारे वाहायला चालू होतात. वी वेअर वॉर्म क्लॉथ्स टू द प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम द कोल्ड. तर या सीझन मध्ये थंडीपासून वाचण्यासाठी, थंड वाऱ्यांपासून वाचण्यासाठी येथे आपण गरम कपड्यांचा वापर करतो, गरम कपडे नेसतो. जसं की मफलर, स्वेटर किंवा ग्लोव्ज या सगळ्या गोष्टींचा वापर येथे आपल्या बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी आपण येथे करतो. इन विंटर फ्रुट्स लाईक ग्यावा, जुजुबी एक्सेट्रा आर अवेलेबल. तर या सीझन मध्ये आपल्याला ग्यावाज म्हणजेच काय पेरू आणि जुजुबी म्हणजेच काय बोर, हे या गोष्टी आपल्याला भरपूर प्रमाणात येथे अवेलेबल होतात. या गोष्टींची मजा आपण खूप घेतो. वी ईट सच फूड. तर अशा गोष्टी आपण भरपूर प्रमाणात खातो. वी ऑल्सो हॅव अ दिवाळी हॉलिडेज इन विंटर. आणि हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजेच काय थंडीमध्ये आपल्याला दीपावली म्हणजेच काय दिवाळीच्या सुट्टी सुद्धा भेटतात. ॲट द एंड ऑफ द विंटर सीझन द लीव्स ऑफ द ट्रीज स्टार्टेड फॉलिंग. आणि जसं विंटर सीझन म्हणजेच काय हिवाळा ऋतू संपायला चालू होतो, झाडांची पाने काय होतात, गळायला चालू होतात. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, द लिव्स ऑफ द ट्री स्टार्ट फॉलोइंग. तर अशा प्रकारे विंटर सीझन मध्ये आपण स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी गरम कपडे नेसतो आणि वेगवेगळे प्रकारचे डाएट्स फॉलो करतो आणि त्या सीझन मध्ये कोणकोणते फ्रुट्स अवेलेबल असतात त्यांची मजा घेतो. आणि इथे आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा भेटतात. आणि ॲट द एंड ऑफ द विंटर सीझन तेथे ट्रीज लिव्स काय होतात, फॉलोअप व्हायला स्टार्ट होतात. म्हणजेच काय पानं गळायला सुरू होतात. तर येथे आपल्याला पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. पहा पिक्चर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सीझनल चेंजेस अँड इफेक्ट्स ऑन अ डाएट. तर जसं सीझन चेंज झालं म्हणजेच काय उन्हाळा आला की कुठलं डाएट घेतो, म्हणजेच काय कुठलं जेवण करतो, किंवा रेनी आलं तर काय खातो, किंवा विंटर आलं तर काय करतो, या सगळ्या गोष्टी पिक्चर वरून येथे सांगण्यात आलेल्या आहे. पहा जसं समर सीझन आलं तर आपण जास्तीत जास्त करून फ्रुट्स खातो, हलकं जेवण करतो आणि पाण्याचं जास्त प्रमाणात येथे वापर होतो. म्हणजेच काय पाणी जास्त प्रमाणात पिलं जातं आणि कोल्ड्रिंकचा वापर सुद्धा इथे जास्त होतो. रेनी सीझन आलं की आपण काय करतो, सूप किंवा लिक्विड टाईप यांचं प्रमाण जेवणात जास्त वाढवतो, ज्यामुळे पोटाला जास्त त्रास होत नाही आणि हलके जेवण या रेनी सीझन मध्ये घेणं गरजेचं आहे. विंटर सीझन मध्ये आपण काय करतो, तेलकट, तुपकट, ड्राय फ्रुट्स आणि शरीराला या थंडीपासून वाचवण्यासाठी आणि उबदार ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हेल्दी आणि हेवी डाएट येथे विंटर सीझन मध्ये घेतला जातो. जसं डाएट मध्ये चेंजेस झाले तसेच कपड्यांमध्ये सुद्धा काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. समर सीझन मध्ये आपण कॉटन क्लॉथ घालतो आणि लूज घालतो, लूज कपडे
आणि कॉटन क्लॉथ्स घालतो, त्यामुळे आपल्याला गरमीपासून आपला बचाव होतो आणि त्या कपड्यांमधून वारा काय करत असते, खेळत असते. रेनी सीझन आलं तर अम्ब्रेलाज, रेनकोट्स आणि गमबूटचा इथे वापर होतो आणि विंटर सीझन मध्ये बॉडीला थंडीपासून प्रोटेक्शन होण्यासाठी, विंड पासून प्रोटेक्शन होण्यासाठी स्वेटर, ग्लोव्ज, मफलर, स्कार्फ किंवा ब्लँकेट यांचा वापर येथे केला जातो. तर अशा प्रकारे सीझन नुसार येथे खाण्यामध्ये आणि कपड्यांमध्ये काय होतात, चेंजेस होतात. दॅट आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? बर्ड मायग्रेशन म्हणजेच काय? मायग्रेशन म्हणजेच काय? ऑल लिव्हिंग थिंग्स चेंज ॲज द सीझन चेंजेस. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, पक्षी काय करतात? बर्ड बर्ड म्हणजेच काय? पक्षी. पक्षी काय करतात? मायग्रेशन करतात. मायग्रेशन म्हणजेच काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. का जातात? कारण आपण आत्ताच पाहिलं, नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये काय होतं? उन्हाळा येतो. तर साऊथ हेमिस्फिअर मध्ये आपल्याला काय दिसून येतो? विंटर सीझन दिसून येतो. बर्फ पडायला चालू होतो. जसं बर्फ पडायला चालू होतं, या बर्ड्सना खायला काही भेटत नाही. बर्फामुळे सगळे जे काही प्लांट्स असतात ते झाकून जातात. त्यांना खायला तिथे काहीच भेटत नाही. मग हे बर्ड्स खाण्यासाठी, स्वतःला उदरनिर्वाहासाठी, जगण्यासाठी ते काय करतात? तर हे बर्ड्स काय करतात? एका हेमिस्फिअर मधून दुसऱ्या हेमिस्फिअर कडे जायला निघतात. काय करतात? कशासाठी? अन्नासाठी जायला निघतात. त्यालाच येथे बर्ड मायग्रेशन असं म्हटलेलं आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, some animals move from one place to another which is called migration. तर अशी काही प्राणी आहेत, असे काही अॅनिमल्स आहेत, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. कशासाठी? अन्नासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही गरजेसाठी ते दुसऱ्या ठिकाणावर जातात. त्यालाच येथे मायग्रेशन असं म्हटलेलं आहे. बर्ड्स आर द लार्जेस्ट अमंग द मायग्रेटरी अॅनिमल्स इन द नंबर्स. आणि जे काही पक्षी आहेत, जे काही बर्ड्स आहेत, ते सगळ्यात जास्त मायग्रेशनचं काम करतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. अॅनिमल्स एवढे करणार नाहीत, पण सगळेच बर्ड्स काय करतात? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. तर हे त्यांनाच येथे काय म्हटलेलं आहे? मायग्रेटरी अॅनिमल्स असं म्हटलेलं आहे. कोणाला? बर्ड्सला. Birds migrate for some time seasonally due to the weather changes, availability of the food and raising their young ones. तर बर्ड्स मायग्रेट का करतात? सीझन चेंज झाल्यामुळे. जर विंटर सीझन आला तर सगळीकडे तेथे आपल्याला स्नो दिसून येणार आहे, बर्फ दिसून येणार आहे आणि त्यांना तिथे खायला काही भेटणार नाही. तर तेथे ते मायग्रेट करतात आणि तसेच फूड अवेलेबल नसेल तरी मायग्रेट करतात आणि त्यांच्या लहान पिल्लांना तेथे त्यांना ग्रो करायचं असेल तरी सुद्धा काय करतात? तिथे मायग्रेट करतात. सम बर्ड्स कम टू इंडिया फ्रॉम द अदर कंट्रीज अँड सम गो फ्रॉम इंडिया टू अदर कंट्रीज. तर काही बर्ड्स बाहेरच्या देशातून इंडियामध्ये येतात आणि इंडियातले काही बर्ड्स इंडियामधून बाहेरच्या देशात जातात. तर हेच येथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे पहा, फ्लेमिंगो नावाचा एक बर्ड आहे, दुसऱ्या देशातून, सायबेरियातून तो आपल्याकडे येतो. कुठं? भारतात येतो सीझनल नुसार. कारण तेथे बर्फ पडतो आणि त्या पिरियड मध्ये त्यांना खायला भेटत नाहीत, म्हणून ते उडून आपल्या देशामध्ये काही काळासाठी येथे राहायला येतात. मोस्ट ऑफ द बर्ड्स कम टू इंडिया इन विंटर अँड बर्ड्स मायग्रेट बाय ट्रॅव्हलिंग थाउजंड्स ऑफ द किलोमीटर. आणि जास्तीत जास्त जे काही बर्ड्स आहेत, जे काही पक्षी आहेत, ते थंडीमध्ये इंडियामध्ये येतात. म्हणजेच काय? विंटर सीझन मध्येच इंडियामध्ये येतात आणि हे जे काही बर्ड्स आहेत ते मायग्रेट करत असतात. म्हणजेच काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येत असताना 1000 किलोमीटरचा प्रवास करतात. किती? 10,000 किलोमीटर, 12,000 किलोमीटर, 5-6,000 किलोमीटरचा प्रवास करून उडून ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आलेले असतात. आफ्टर अ फ्यू डे वेन द वेदर चेंजेस. आणि काही काळ तेथे राहतात आणि जसं पुन्हा सीझन चेंज झालं, म्हणजेच काय? इकडचं आपला जर हिवाळा असेल, जर उन्हाळा स्टार्ट होणार असेल, तर त्याच्या अगोदर पुन्हा ते काय करतात? इथली जागा सोडून आणि ओरिजिनल प्लेसवर, त्यांच्या पहिल्याच्या प्लेसवर जाऊन तिथे ते राहतात. त्यालाच येथे सांगण्यात आलेलं आहे, आफ्टर फ्यू डेज वेन द वेदर चेंज दे रिटर्न टू देअर रिजन. त्यांच्या ओरिजिनल प्लेसवर ते पुन्हा जायला निघतात.
गेट इन्फॉर्मेशन अबाउट सच बर्ड्स मायग्रेशन प्लेस इन महाराष्ट्र. तर अशा काही बर्ड्स येथे इन्फॉर्मेशन काय करा म्हणलेलं आहे, कलेक्ट करा म्हणलेले आहेत की ते महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातून बाहेर जातात. तर येथे एक आपल्याला एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. पहा काय म्हणण्यात आलेलं आहे, मायानी बर्ड सँच्युरी इन खाटव तालुका सातारा डिस्ट्रिक्ट. तर सातारा या सिटीमध्ये खाटव या गावामध्ये मायानी बर्ड नावाचे एक सँच्युरी आहे, पक्ष्यांसाठीच आहे. तर तेथे वेगवेगळे पक्षी मायग्रेट करून तेथे राहायला येतात. त्याचं एक्झाम्पल येथे आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे बर्ड्स काय करतात, खाण्यासाठी किंवा जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी किंवा पिल्लांना सांभाळण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी मायग्रेट करतात. दॅट आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, लेट्स फाइंड आउट. चला तर शोधूया असं म्हणण्यात आलेलं आहे. ट्री प्लांटेशन वीक इज ऑर्गनाइज्ड ॲट अ व्हेरियस प्लेसेस आफ्टर ऑनसेट ऑफ द मान्सून सीझन. तर ट्री प्लांटेशन जो वीक असतो, वृक्षारोपणाचा जो काही आठवडा असतो, तो मान्सून सीझनच्या स्टार्टिंगलाच वेगवेगळ्या ठिकाणी केलेला असतो. ट्री प्लांटेशन वीक इज सेलिब्रेटेड फ्रॉम जुलै 1 टू जुलै 7. तर ट्री प्लांटेशन वीक कुठून ते कुठून सेलिब्रेट केला जातो, 1 जुलै पासून ते 7 जुलै या पिरियड मध्ये येथे सेलिब्रेट केला जातो. ड्युरिंग दिस टाइम मेनी टाइप्स ऑफ ट्रीज आर प्लांटेड बाय द पीपल टुगेदर. तर या टाइम मध्ये, या ड्युरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडांचे प्लांटेशन तेथे वेगवेगळी लोक एकत्र येऊन तेथे करतात. फॉरेस्ट फेस्टिवल इज ऑल्सो ऑर्गनाइज्ड ड्युरिंग द मान्सून. आणि जसं ट्री प्लांटेशन वीक जसं ऑर्गनाइज केलं जातं, सेलिब्रेट केलं जातं, तसेच फॉरेस्ट फेस्टिवल म्हणजेच काय, जंगल महोत्सव सुद्धा येथे काय केला जातो, पावसाळ्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आर ऑल्सो कॅरीड आउट ऑफ दिस. तर याच्यामध्ये वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज घेतली जातात. दॅट इज, तर येथे एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे पहा, काउंटलेस अँड 1 बिलियन ट्री प्लांटेशन. 100 करोड झाडांचे वृक्षारोपण किंवा काउंटलेस, अनकाउंटेबल काय करायचे आहेत, ट्री प्लांटेशन करायचे आहेत, वृक्षारोपण करायचे आहेत. आणि अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक पेड माँ के नाम. तर आईच्या नावावर प्रत्येकाने एक तरी झाड येथे लावायचं आहे. असे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज या फॉरेस्ट फेस्टिवल मध्ये घेतली जातात. तर आपल्याला खाली पिक्चर दाखवण्यात आलेले आहेत पहा, जे टीचर आहेत, जे काही सर आहेत, ते काय करत आहेत, मुलांना ट्री प्लांटेशन करून घेत आहे, ऍक्टिव्हिटी घडून घेत आहेत. तर ट्री प्लांटेशन वीक त्या शाळेमध्ये काय आहे, चालू आहे आणि मुलांकडून येथे प्लांटेशन करून घेतलं जात आहे. तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, परफॉर्म द ऍक्टिव्हिटी, ऑब्झर्व द पिक्चर अबाव अँड राईट इन्फॉर्मेशन अबाउट इट इन 4 to 5 लाईन्स. तर वर आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे, त्याला पहा म्हणलेलं आहे, निरीक्षण करा म्हणलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन लिहा असं म्हटलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे येथे इन्फॉर्मेशन लिहून घेऊ शकतो पहा. चिल्ड्रन अँड टीचर्स आर प्लांटिंग स्मॉल ट्रीज टुगेदर. They are watering the plants carefully. Trees are planted in rainy season. Rain helps the plants grow fast. Planting trees keep our nature green and clean. अशा प्रकारे येथे आपण पिक्चरला ऑब्झर्व करून हे 4 to 5 लाईन्स येथे लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेसन मध्ये काय काय शिकलो समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. We understood that seasonal changes are caused by the earth revolution around the sun and tilt of the axis. जे काही पृथ्वीवर सीझनल चेंजेस होतात ते कशामुळे होणार, सूर्याला गोल फिरल्यामुळे आणि पृथ्वी काय झालेली आहे, तिरपी झालेली आहे, टिल्ट झालेली आहे त्याच्या ऍक्सिसवर. तर त्यामुळे हे सगळे सीझनल चेंजेस आपल्या अर्थवर झालेले आहेत. वी अंडरस्टूड दॅट द चेंज ऑफ सीझन्स अफेक्ट्स ह्युमन लाईफ. तर सीझनल चेंजेस झाल्यामुळे, ऋतूमध्ये चेंज झाल्यामुळे ह्युमन लाईफवर सुद्धा काय होतात, इफेक्ट होतो आणि त्याच्यावर पण चेंजेस होतात. वी अंडरस्टूड दॅट द सीझनल चेंजेस रिझल्ट इन डायव्हर्सिटी इन द क्लॉथिंग. जसं सीझन चेंज झालं, आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा काय होतात, बदल होतात. अँड डाएट चेंज अकॉर्डिंग टू द सीझन. आणि जसं सीझन चेंज झालं, आपल्या जेवणात, डाएटमध्ये सुद्धा काय होतात, चेंजेस होतात. या सगळ्या गोष्टी आपण या लेसन मध्ये येथे पाहिलो. तर लेसन रिलेटेड खाली आपल्याला काही एक्सरसाइज देण्यात आलेले आहेत, क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, राईट द करेक्ट वर्ड इन द ब्लँक.
देअर आर डॅश डॅश मेजर सीझन्स इन इंडिया. तर भारतामध्ये प्रमुख 3 सीझन आहेत. 3 सीझन्स आहेत, तर इथे आपण 3 लिहून घेऊया. ईट अ फूड दॅट प्रोव्हाइड मोर एनर्जी ड्युरिंग द डॅश डॅश सीझन. तर असं फूड ईट करा, असलं अन्न खावा की आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी ते काय करतं, प्रोव्हाइड करतं. कुठल्या सीझनमध्ये? तर विंटर सीझनमध्ये. तर येथे आपल्याला थंडीमध्ये जास्तीत जास्त एनर्जीची गरज आपल्या बॉडीला असते. थर्ड वन काय सांगण्यात आलेलं आहे पहा. डॅश डॅश आर कॉज बाय द अर्थ रिव्हॉल्युशन अराउंड द सन अँड द अर्थ टिल्ट्स. तर अर्थच्या रिव्हॉल्युशनमुळं, सूर्याभोवती गोल फिरल्यामुळं आणि अर्थच्या टिल्टमुळं काय झालेलं आहे, अर्थवर सीझन तयार झालेला आहे. काय तयार झालेलं आहे? सीझन्स तयार झालेले आहेत. अँड फोर्थ वन आहे ड्युरेशन ऑफ ईच मेन सीझन्स इज ऑफ डॅश डॅश मंथ. प्रत्येक सीझनचे प्रत्येक सीझनचं किती ड्युरेशन असतो, किती वेळ असतो? ईच सीझन्स हॅव 4 मंथ्स. प्रत्येक सीझनचं 4 मंथचं ड्युरेशन असतं. तर येथे आपण 4 मंथ्स असं लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. राईट द आन्सर्स इन वन सेंटेन्स. बाय हाऊ मेनी डिग्रीज इन द अर्थ ॲक्सिस टिल्टेड. किती डिग्रीला तो टिल्ट करतो असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर मी काय म्हणले, गोलला आपण डिग्री म्हणायचं आणि त्या छोट्याशा डॉटला मिनिट्स असं म्हणायचं. तर म्हणत असताना कसं म्हणणार पहा. द अर्थ ॲक्सिस इज टिल्टेड बाय 23 डिग्री 30 मिनिट्स. सेकंड वन आहे व्हॉट सीझन इज देअर इन आवर कंट्री फ्रॉम जून टू सप्टेंबर. जून टू सप्टेंबर या महिन्यात कोणता सीझन आपल्या भारतात असतो असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर येथे आपण सांगू शकतो अवर कंट्री एक्सपिरियन्सेस द रेनी सीझन. म्हणजेच काय, मान्सून सीझन फ्रॉम जून टू सप्टेंबर. अँड थर्ड वन आहे इन विच सीझन शुड वी ड्रिंक मोर ऑफ द ड्रिंक्स लाईक अ ज्युसेस अँड बटर मिल्क. तर कुठल्या सीझनमध्ये, कुठल्या ऋतूमध्ये आपण जास्तीत जास्त ज्यूस पितो किंवा ताक पितो असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आपण समर सीझन मध्ये यांचं जास्तीत जास्त येथे वापर करतो. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा. We should drink more juices and buttermilk during the summer season. That after C1 येथे देण्यात आलेला आहे राईट डाऊन द C1 येथे देण्यात आलेला आहे राईट शॉर्ट आन्सर्स. तर फर्स्ट वन आहे राईट डाऊन द इफेक्ट्स ऑफ द सीझनल चेंजेस ऑन ह्युमन हेल्थ. तर या सीझनल चेंजेसमुळे, या ऋतूच्या बदलामुळं आपल्या मानवी आरोग्यावर किंवा ह्युमन हेल्थवर कोणकोणते इफेक्ट्स होतात हे इथे लिहा असं म्हटलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. तर फिजिकल चेंजेस काय होतात? थकवा जाणवतो. चेंजेस तर फिजिकल चेंजेस होत असताना काय होतात पहा. चेंजेस इन वेदर कॅन कॉज फॅटिग्यू, बॉडी ॲक, डिहायड्रेशन ऑर अ हीट एक्झॉस्टेशन इन समर. इन्फेक्शन काय होतात पहा. तर इन्फेक्शन्स मध्ये काय काय होतात पहा. वेदर चेंजेस इस्पेशली इन मान्सून अँड विंटर increases the risk of the colds, coughs and viral fever and waterborne disease. डायटरी नीड्स मध्ये काय काय होतात. अवर ॲपिटाईट अँड एनर्जी रिक्वायरमेंट शिफ्ट विथ द सीझन्स अँड रिक्वायरिंग चेंजेस इन बॉडी अँड फ्लड इनटेक. असे वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला सीझनल चेंजेस मध्ये आपल्या बॉडीवर दिसून येतात. सेकंड वन आहे हाऊ आर सीझन्स फॉर्म्स अँड राईट इन 2-3 सेंटेन्सेस. सीझन्स कसे तयार होतात ते 2 ते 3 वाक्यात येथे लिहा म्हटलेलं आहे. तर येथे आपण सांगू शकतो. Seasons are formed due to the Earth revolution around the Sun and the continuous tilt of its axis 23 degree 30 minutes. As the Earth revolves, the different hemispheres receive direct sunlight at the different times, creating variation in temperature and daylight duration. These temperature and atmospheric changes result in a different season across the year. अँड दॅट आफ्टर D1 येथे देण्यात आलेला आहे कम्प्लीट द टेबल डायग्राम बिलो. तर येथे आपल्याला सीझन्स दिलेले आहेत. त्या सीझन्स मध्ये कोणकोणते फेस्टिवल्स असतात
त्यांची येथे नावे लिहा म्हटलेले आहेत आणि त्या सीझन्स मध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे इथे क्लॉथिंग करतो, कपडे घालतो, त्यांचं येथे बॉक्समध्ये काय करा म्हटलेलं आहे, फिल करा असं म्हटलेलं. डायग्राम, टेबल डायग्राम मध्ये आपल्याला आन्सर्स काय करायचे आहेत, फिलअप करायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे सांगू शकतो. समर सीझन मध्ये वेगवेगळे फेस्टिवल्स येतात, लाईक समर सीझन्स मध्ये वेगवेगळे फेस्टिवल्स येतात, लाईक होली, गुढीपाडवा, रामनवमी. तर कपडे कसले घालतो आपण, लाईट लूज कलर कॉटन क्लॉथ घालतो. रेनी सीझन मध्ये कोणकोणते फेस्टिवल्स येतात पहा, नागपंचमी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी येतात. तर यावेळेस आपण कोणकोणते कपडे घालतो, रेनकोट्स, वॉटरप्रूफ जॅकेट, सिंथेटिक क्लॉथ्स युजिंग raincoats, waterproof jackets, synthetic cloths using umbrellas. विंटरमध्ये कोणकोणते फेस्टिवल्स येतात पहा, दिवाळी, मकर संक्रांत, ख्रिसमस. तर कोणकोणते कपडे घातले जातात, वुलन क्लॉथ, स्वेटर्स किंवा गरम उबदार कपडे, जॅकेट्स, स्कार्फ्स अँड कॅप्स म्हणजेच काय टोपी वगैरे इथे घातली जाते. अँड इवन इथे देण्यात आलेला आहे, डिस्कस इन क्लास व्हॉट इफेक्ट्स इट विल हॅव ऑन अवर डेली लाईफ इफ वी डू नॉट चेंज अवर रुटीन अँड डाएट अकॉर्डिंग टू द सीझन. जर तुम्ही सीझन नुसार तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या राहणीमानात जर तुम्ही चेंज केल्या नाहीत, तर कोणकोणत्या गोष्टींवर इफेक्ट, कोणकोणते परिणाम येथे दिसून येतात, तेच येथे डिस्कशन करा म्हटलेलं आहे. याचं आन्सर लिहायचं नाहीये, फक्त डिस्कशन करा म्हटलेलं आहे. तर येथे तुम्ही वाचून हे डिस्कशन करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे येथे आपण एक्सरसाइज एक्सप्लेन करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 5 द फन ऑफ चेंजिंग सीझन हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.